नमस्कार. आज रविवार दिनांक 7 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल शनिवार रोजी सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास सर्वच ठिकाणी अभिवादन करण्यात आले. देगलूर नाका भागात एका पेट्रोल पंपावर एक जोडपे पेट्रोल भरण्यासाठी थांबली असता त्यावेळी शेख शयान शेख वाजिद हा 3 वर्षीय बालक अचानक गाडीच्या खाली उतरला असता समोरून येणाऱ्या कारच्या धडकेत चिरडून ठार झाल्याची घटना काल शनिवार रोजी घडलीय. याबाबतचा सीसीटीव्ही फुटेज काल समाज माध्यमातून व्हायरल झालाय. खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुखेड तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट देऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, औषध साठा, डॉक्टर व कर्मचारी उपस्थिती व दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 6 जून रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना मोंढा ते रेस्ट हाऊस मार्गावर धडक कारवाई करत अनाधिकृत टपऱ्या, शेड, दुकानांचे वाढीव ओटे व अनाधिकृत फलक भुईसपाट केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीय शास्त्र संकुल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या पुढाकाराने तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रोजेक्ट AI सारथी कॅपॅसिटी बिल्डिंग इन डिजिटल पेडॅगॉजी अँड एक्सपिरियन्शियल लर्निंग फॉर झेडपी एज्युकेटर्स या 2 दिवसीय कार्यकारी विकास कार्यक्रमास काल शनिवार रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.